Welcome students in Exam College Karad. Myself Power and my subject is Agriculture Science and Technology. Last lecture we have to study third traditional crop is groundnut. Now we start our fourth traditional crop is soyabean. Next botanical name is Glycine max. Family Leguminosae. Origin Asia. तर पाठीमागच्या लेक्चरपर्यंत आपण 3 ट्रॅडिशनल क्रॉप बघितले होते. पहिलं होतं व्हीट, सेकंड पॅडी आणि थर्ड जे होतं ते ग्राउंडनट होतं. फोर्थ ट्रॅडिशनल क्रॉप जे आहे ते कोणतं आहे ते सोयाबीन आहे. तर बघा त्याचे आपण जे पॉईंट्स आहेत ते बघणार आहे. पाठीमागच्या जसं ग्राउंडनटचे आपण जे पॉईंट्स बघितले, युजेस असेल, सॉईल असेल, क्लायमेट असेल, प्रिपरेटरी टिलेज असेल, मॅन्युअर, सीड सिलेक्शन, सीड ट्रीटमेंट, या पॉईंटनुसार आपण काय करणार आहे तर हे सगळे पॉइंट स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट त्याचा पॉइंट जो आहे तो युजेस आहे. तर आपण त्याचे युजेस बघूया. सोयाबीन इज अन इम्पॉर्टंट ऑइल सीड ॲज वेल ॲज पल्स क्रॉप. सोयाबीन ॲज अ इम्पॉर्टंट ऑइल सीड क्रॉप आहे. ते काय करत असतं तर सोयाबीन जे आहे ते काय करतं, ऑइल कंटेंट करतं. 20% ऑइल काय करत असतं तर ते कंटेंट करत असतं. आणि कुठलं क्रॉप आहे तर ते पल्स क्रॉप आहे. म्हणजे जे डाळी असतात त्याचं काय आहे तर हे क्रॉप आहे. ॲव्हरेज ऑइल कंटेंट इज अबाउट 20%. इट इज ऑल्सो रिच इन प्रोटीन कंटेंट 41%. तर हे काय करत असतं, ऑल्सो रिच इन प्रोटीन 41% प्रोटीन काय असतं तर याच्यामध्ये अवेलेबल असतं. इट इज युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग सोप, पेंट्स, प्लास्टिक, कॅन्डल्स इट्सेट्रा. म्हणजे सोयाबीनचा कशामध्ये यूज केला जातो तर प्लास्टिक असेल, कॅन्डल्स असतील, सोप्स असतील, याच्यामध्ये काय केलं जातं, याचा यूज केला जातो. इट इज युज्ड इन द फॉर्म ऑफ बॅक्ड अँड ग्रीन बीन्स, फ्लोअर, कॅन्डिड्स, कोकास, कुकीज ऑइल, व्हेजिटेबल मिल्क इट्सेट्रा. याच्यामध्ये काय केलं जातं तर याचा यूज केला जातो. इट इज युज्ड ॲज अ ॲनिमल फीड इन द फॉर्म ऑफ हे, पाश्चर अँड ऑइल. म्हणजे हे ॲनिमल फीडसाठी सुद्धा काय केलं जातं, यूज केलं जातं काय, सोयाबीन. नेक्स्ट त्याची जी सॉईल आहे ती बघूया आपण. त्याच्यासाठी लागणारी सॉईल जी आहे ती कशी आहे बघा. सोयाबीन इज ग्रोन ऑन वाईड रेंजेस ऑफ सॉईल. इन महाराष्ट्र इज युजली ग्रोन ऑन लाईट टू सँडी-लोम सॉईल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाईट टू सँडी-लोम सॉईलमध्ये काय केले जाते तर ग्रो केलं जातं सोयाबीन. नेक्स्ट म्हणजे कल्टिवेशन ऑफ सोयाबीन कमर्शियल स्केल वॉज स्टार्टेड 1970s ऑनवर्ड्स. म्हणजे इंडियामध्ये काय केलं गेलं 1970च्या दरम्यान काय केलं तर सोयाबीन ही क्रॉप आहे ते काय केलं, घ्यायला सुरुवात केली. नेक्स्ट सोयाबीन इज ग्रोन ऑन वाईड रेंजेस ऑफ सॉईल. इन महाराष्ट्र इज युजली ग्रोन ऑन लाईट टू सँडी-लोम सॉइल्स. इन हेवी सॉईल क्रॉप मेक्स एक्सेसिव्ह व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. ऑप्टिमम रेंज ऑफ पीएच, याचा पीएचची रेंज किती आहे बघा 6 to 6.5 एवढा काय आहे तर त्याचा पीएच रेंज आहे. त्याच्यासाठी लागणारा ॲन्युअल रेनफॉल जो आहे तो किती आहे बघा 600 मिलीमीटर टू 1000 मिलीमीटर एवढा काय आहे त्याचा ॲन्युअल रेनफॉल आहे. नेक्स्ट बघा त्याचं क्लायमेट. युजेस बघितले, सॉईल बघितली. सँडी-लोम सॉईलमध्ये महाराष्ट्रामध्ये काय केलं जातं तर सोयाबीन हे क्रॉप घेतलं जातं. नेक्स्ट क्लायमेट बघा कसं आहे त्याचं. सोयाबीन इज अ ट्रॉपिकल क्रॉप. म्हणजे उष्णकटिबंधीय पीक आहे हे, ट्रॉपिकल क्रॉप म्हटलं जातं. हवेवर इट इज ऑल्सो ग्रोन इन सब ट्रॉपिकल अँड टेम्परेट रिजन्स. म्हणजे ते सब ट्रॉपिकल अँड टेम्परेट रिजनमध्ये काय केलं जातं तर ग्रो केलं जातं. नेक्स्ट त्याच्यासाठी लागणारा ॲन्युअल रेनफॉल जो आहे तो किती आहे तर 600 मिलीमीटर टू 1000 मिलीमीटर एवढा काय आहे त्याच्यासाठी लागणारा ॲन्युअल रेनफॉल आहे. नेक्स्ट बघा प्रिपरेटरी टिलेज. नेक्स्ट पॉईंट आहे आपला प्रिपरेटरी टिलेज. प्रिपरेटरी टिलेज बघा. ऑन लाईट ऑफ मीडियम टाईप ऑफ सॉईल वन डीप प्लगिंग इज गिवन टू अ डेप्थ ऑफ 15 to 17 सेंटीमीटर. म्हणजे काय केलं जातं एकदा त्याला 1 डीप प्लगिंग, एकदा नांगरली जाते जमीन, ती पण 15 ते 17 सेंटीमीटर
काय केली जाते, डीप केली जाते. नेक्स्ट इज फॉलोड बाय क्लाउड क्रशिंग अँड 2 to 3 हॅरोइंग. आणि काय केलं जातं, जमिनीमध्ये आपण जेव्हा जमीन नांगरणार आहे त्याच्यामध्ये क्लाउड क्रशिंग केलं जातं. म्हणजे ज्या मातीचे जे ढेकळे असतात ते काय केले जातात, तर त्याला क्लाउड क्रशिंग केलं जातं, ते फोडले जातात आणि 2 ते 3 वेळा काय केलं जातं, त्याला हॅरोइंग केलं जातं. नेक्स्ट आहे बघा, ऑन अ हेवी सॉइल रिपीटेड हॅरोइंग्स ओनली अँड गिवन प्रिपेअर द लँड फॉर सोयाबीन. म्हणजे जी हेवी सॉइल असेल तिथं काय केलं जातं, आणखीन एकदा काय केलं जातं, हॅरोइंग केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो सोईंग आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय सीझन, सोईंग टाईम, स्पेसिंग इट्सेट्रा. सोईंगमध्ये बघा, इन इंडिया सोयाबीन इज ग्रोन ॲज अ खरीफ अँड अ रब्बी क्रॉप. खरीफ क्रॉप इज सोड इन द मंथ जून टू जुलै. कधी सो केलं जातं, तर खरीफ क्रॉप सोयाबीनचं तर जून टू जुलैमध्ये काय केलं जातं, सो केलं जातं. वेन ग्रोथ ऑफ ॲज अ रब्बी क्रॉप इट इज सोन ड्युरिंग ऑक्टोबर टू नोव्हेंबर. ऑक्टोबर टू नोव्हेंबर काय केलं जातं, रब्बी ॲज अ रब्बी क्रॉप म्हणून जेव्हा आपण सोन करणार आहे तेव्हा काय केलं जातं, ऑक्टोबर टू नोव्हेंबरमध्ये सो केलं जातं. हा झाला त्याचा सीझन अँड टाईम. नेक्स्ट पॉईंट आहे सोईंग मेथड अँड स्पेसिंग. सोईंग मेथड्स अँड स्पेसिंग. सोईंग मेथड्स कोणकोणत्या, ड्रिलिंग अँड डिबलिंग काय केलं जातं, याच्यामध्ये सोईंग मेथड्स यूज केल्या जातात. जसं ग्राउंडनटमध्ये ड्रिलिंग अँड डिबलिंग या दोन्ही मेथडनी काय केलेलं होतं, आपण सो केलेलं होतं. तसं सोयाबीनमध्ये सुद्धा काय केलं जातं, ड्रिलिंग अँड डिबलिंग या दोन्ही मेथडचा वापर केला जातो. सोयाबीन इज युजली ड्रिल्ड बट समटाइम्स इट मे बी ऑल्सो डिबल्ड ऑन ridges. The distance between two rows is about 45 to 60 सेंटीमीटर. म्हणजे ज्या 2 रोजमध्ये आपण जे अंतर ठेवणार आहोत ते किती असायला हवं, 60 to 70 सेंटीमीटर एवढं काय, 45 to 60 सेंटीमीटर एवढं काय केलं जातं, 2 रोजच्या मध्ये डिस्टन्स ठेवला जातो. नेक्स्ट प्लांट टू प्लांट डिस्टन्स मे बी 5 सेंटीमीटर. आणि आपण सीड सो केल्यानंतर त्याच्यामध्ये जे प्लांट टू प्लांट डिस्टन्स असायला हवा तो किती आहे, तो 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर काय केलं जातं, त्याच्यामध्ये अंतर ठेवलं जातं. नेक्स्ट बघा, इट शुड बी अ सोन अ डेप्थ ऑफ अबाउट 3 to 5 सेंटीमीटर. नेक्स्ट पॉईंट आहे आता सीड रेट. सीड रेट जो आहे तो आपण ग्राउंडनटचा बघितला, इरेक्ट असेल, सेमी स्प्रेडिंग असेल, स्प्रेडिंग असेल, या व्हरायटीजवरून काय असतं तर त्याचा सीड रेट ठरलेला असतो. तसंच याच्यामध्ये पण काय डिपेंड ऑन व्हरायटी, म्हणजे त्या व्हरायटीजवर आपण कोणती व्हरायटी यूज करतो याच्यावरती काय असतं तर त्याची सीड रेट जो असतो तो ठरलेला असतो. द सीड रेट ॲज अ सोयाबीन व्हॅरीज विथ स्पेसिंग अँड टेस्ट वेट. द ॲव्हरेज सीड रेट इज अबाउट 65 to 75 किलोग्राम पर हेक्टर. म्हणजे ॲव्हरेज सीड रेट किती आहे याचा सोयाबीनचा, तर 65 to 75 किलोग्राम पर हेक्टर. किलोग्राम पर हेक्टर एवढा काय आहे याचा सीड रेट आहे. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द अटॅक ऑफ फंगल डिसीजेस द सीड रेट इज ट्रीटेड विथ थायरम 3 ग्राम किलोग्राम पर सीड. म्हणजे जे थायरम आहे फंगल डिसीजपासून आपल्याला जर ते वाचवायचं असेल तर काय करायचं आहे, त्याच्यामध्ये थायरम हे काय करायचं यूज करायचं आहे. ते किती यूज करायचं, 3 ग्राम पर किलोग्राम सीड्स. प्रत्येक किलोग्राम, एका किलोग्रामच्या सीडसाठी काय केलं जातं तर 3 ग्राम थायरम यूज केला जातो. नेक्स्ट आहे कार्बेन्झाईम 2 ग्राम पर किलोग्राम सीड्स. आणि कार्बेन्झाईम हे किती यूज केलं जातं तर 2 ग्राम पर किलोग्राम सीडसाठी काय केलं जातं यूज केलं जातं. नेक्स्ट आहे इंटरक्रॉपिंग. रायझोबियम सुद्धा काय केलं, रायझोबियमचं कल्चर सुद्धा काय केलं जातं यूज केलं जातं याच्यामध्ये. इन्क्रीज्ड रायझोबियम काय यूज करायचं तर इन्क्रीज्ड नायट्रोजन फिक्सेशन थ्रू इंक्रीज्ड नोडुलेशन ऑफ
रूट्स. इंटरक्रॉपिंग बघा, intercropping, soybean is grown as an intercrop with the cereals like jawar, maize and bajra. म्हणजे काय केलं जातं, इंटरक्रॉप कशाशी केलं जातं सोयाबीन, तर सोयाबीनच घेत असताना त्याच्याशी इंटरक्रॉप करणारे दुसरे क्रॉप्स कोणते आहेत, तर जवार असेल, बाजरा असेल आणि मेज हे सिरियल्स काय केले जातात त्याच्यामध्ये यूज केले जातात. नेक्स्ट, इट इज ऑल्सो इंटरक्रॉप्ड विथ ग्राउंडनट अँड पिजन पी. म्हणजे वाटाणा आणि भुईमूग हे सुद्धा काय केले जातात याच्यामध्ये इंटरक्रॉप केले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे व्हरायटीज. व्हरायटीज कोणकोणते आहेत बघा, ब्रॅग, क्लार्क, पंजाब 1, सोयाबीन नंबर 4, JS 335, DS 228, फुले कल्याणी इटसेट्रा. म्हणजे काय आहेत ह्या व्हरायटीज आहेत त्याच्या. पंजाब 1, सोयाबीन 4 या काय तर याच्या व्हरायटीज आहेत. नेक्स्ट, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. तर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स कोणते यूज केले जातात बघा, वेल डिकम्पोज्ड फार्म यार्ड मॅन्युअर FYM. हे काय आहे, फार्म यार्ड मॅन्युअर कॉमनली काय केलं जातं तर सगळ्या ट्रॅडिशनल क्रॉपसाठी यूज केलं जातं. वेल डिकम्पोज्ड फार्म यार्ड मॅन्युअर इज ॲडेड ॲट रेट ऑफ 15 कार्ट लोड्स पर हेक्टर. 15 कार्ट्स लोड पर हेक्टर काय केलं जातं याच्यासाठी यूज केलं जातं. नेक्स्ट जे आहे बघा, इन ॲडिशन दॅट 20 to 25 किलोग्राम नायट्रोजन अँड 50 किलोग्राम फॉस्फरस काय केलं जातं, नायट्रोजन अँड फॉस्फरस बेसाल डोस म्हणून काय केलं जातं यूज केला जातो. 20 to 40 किलोग्राम पोटॅश मे ऑल्सो बी गिवन इज रिक्वायर्ड. नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम आर गिवन ॲज अ बेसाल डोसेस. म्हणजे ही तिन्ही फर्टिलायझर्स कशासाठी यूज केले जातात तर बेसाल डोससाठी यूज केले जातात. नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम NPK, नायट्रोजन, पोटॅशियम अँड फॉस्फरस. हे झालं मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. नेक्स्ट पॉईंट आहे आपला जो तो कोणता आहे तो इरिगेशन्स. सिंचन म्हणजे इरिगेशन फॅसिलिटीज जर व्यवस्थित असतील तर काय होतं, आपली पिकंही व्यवस्थित येतात, त्याच्यामधून हाय यील्डिंग आपल्याला मिळत असतं. तर बघा, इन महाराष्ट्र सोयाबीन इज अ ग्रोन ॲज अ रेनफेड खरीप क्रॉप. म्हणजे पावसाळी खरीप क्रॉप म्हणून काय केलं जातं, लावलं जातं. नेक्स्ट, हवेवर इन द केस ऑफ लॉंग ड्राय स्पेल नीड्स टू इरिगेशन्स. म्हणजे जर ड्राय स्पेल लॉंग झाला म्हणजे तर त्याला 2 वेळा काय केलं जातं इरिगेशन्स दिलं जातं, 2 वेळा पाणी दिलं जातं. नेक्स्ट आहे, पर्टिक्युलरली ॲट द स्टेज ऑफ फ्लावरिंग अँड पॉड फॉर्मेशन द वॉटर रिक्वायरमेंट व्हॅरीज बिटवीन 450 to 750 मिलीमीटर. 450 मिलीमीटर टू 750 मिलीमीटर एवढं काय लागतं तर वॉटर सप्लाय, ॲडेक्वेट वॉटर सप्लाय काय केला जातो इथे दिला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला इंटर कल्टिवेशन. इंटर कल्टिवेशन द वीड्स कधी येतात त्याच्यामध्ये, आपण ग्राउंडनटमध्ये बघितलेले 35 डेज नंतर सोन केल्यानंतर 35 डेजमध्ये काय होतात तर तिथे वीड्स यायला सुरुवात करतात. मग आपण हार्बिसाइड जे वापरलं होतं क्लोरोपायरिफॉस 20 EC काय केलं जातं याच्या मेनली याच्यासाठी यूज केलं जातं. पण इंटरकल्टिवेशन याच्यामध्ये बघूया, सोयाबीनमध्ये द वीड कॉम्पिटिशन इज मोअर ड्युरिंग फर्स्ट 2 months आफ्टर सोईंग. म्हणजे पहिल्या 2 महिन्यामध्ये काय होतं, आपण सोईंग केल्यानंतर याच्यामध्ये वीड्स यायला सुरुवात होतात. नॉर्मली वीड्स कंट्रोल इज डन बाय होईंग अँड युझिंग हर्बिसाइड्स. आणि काय केलं जातं म्हणजे भांगलणी केली जाते बघा, त्याच्यावरून काय केलं जातं, पहिल्या 2 महिन्यामध्ये जेव्हा वीड्स यायला सुरुवात होतात तेव्हा काय होतं, पहिल्या 2 महिन्यामध्ये आपण भांगलणी करू शकतो किंवा जे हर्बिसाइड्स आहेत ते काय करू शकतो आपण इथे यूज करू शकतो. बघा, कंट्रोलिंग वीड्स हर्बिसाइड्स सच एज अ फ्लुरोक्लोरिन, ॲलॅक्लोर इज यूज्ड ॲज अ वीड कंट्रोल.
आणि वीड कंट्रोल करण्यासाठी काय यूज केलं जातं तर फ्लोरोक्लोरिन अँड अलॅक्लोर हे काय केलं जातं वीड कंट्रोलसाठी इफेक्टिव्ह आहे ते इथे यूज केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन आता कोणकोणते क्रॉप रोटेट केले जातात बघा. क्रॉप रोटेशन मध्ये सोयाबीन इज रोटेटेड विथ व्हीट, टोबॅको अँड पोटॅटो. या क्रॉप रोटेशन करत असताना काय केलं जातं सोयाबीन घेतल्यानंतर दुसरं क्रॉप रोटेट करायचं आपल्याला तर आपण काय करू शकतो टोबॅको घेऊ शकतो. नेक्स्ट आहे व्हीट असेल, पोटॅटो असेल ते काय करू शकतो आपण घेऊ शकतो. हे झालं क्रॉप रोटेशन. इंटरक्रॉपिंग बघा. इंटरक्रॉपिंग जे आहे ते सोयाबीन इज इंटरक्रॉप्ड विथ मेज, जवार, कॉटन अँड ग्राउंडनट, बाजरी. म्हणजे इंटरक्रॉपिंग करत असताना काय करतो आपण जवार, मेज, बाजरी हे काय करू शकतो त्याच पिकाबरोबर म्हणजे सोयाबीन बरोबरच काय घेऊ शकतो तर तीही पिकं काय केली जातात घेतली जातात. त्यालाच काय म्हणतात तर इंटरक्रॉपिंग असं म्हणतात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो प्लांट प्रोटेक्शन, पीक संरक्षण. आता पीक संरक्षण करत असताना आपण पेस्ट अँड डिसीज जे बघतो कीटक आणि आजार. प्लांट प्रोटेक्शन कोणकोणते पेस्ट अँड डिसीजेस आहेत ते आपण बघूया. पेस्ट बघा स्टेम बोरर कॉजेस सिरियस डॅमेज बाय द स्टेम अँड साइड ब्रांचेस. जे स्टेम बोरर जे आहे तो सिरियसली डॅमेज कशाला करत असतो तर त्या स्टेमला आणि ब्रांचेसला काय करत असतो डॅमेज करत असतो. इट कॅन बी कंट्रोल्ड बाय स्प्रेइंग द क्रॉप विथ क्लोरोपायरिफॉस 20 EC. क्लोरोपायरिफॉस 20 EC हे काय केलं जातं मेनली पेस्ट कंट्रोलिंग करत असताना त्याच्यामध्ये हे यूज केलं जातं. नेक्स्ट पॉड बोरर इज कंट्रोल्ड बाय युझिंग क्लोरोपायरिफॉस 20 EC. आणि पॉड बोरर जो आहे स्टेम बोरर असेल, पॉड बोरर असेल ते काय करतात कशाने कंट्रोल केलं जातं तर क्लोरोपायरिफॉस 20 EC यांनी काय केलं जातं कंट्रोल केलं जातं. नेक्स्ट आहे बघा the other insect pests which also found in attack soybean are hairy caterpillars, white flies, aphids should be attacked by suitable control measures. म्हणजे जे aphids असतील, hairy caterpillars असतील ते काय केले जातात तर ह्याच्यावरती सोयाबीनवरती काय होतात अटॅक करतात आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी क्लोरोपायरिफॉस 20 EC हे काय आहे तर केमिकल इफेक्टिव्ह आहे. हे स्प्रे त्याच्यावरती केलं जातं. नेक्स्ट बघा डिसीजेस. हे झाले पेस्ट कोणकोणते बघितले स्टेम बोरर अँड पॉड बोरर. पॉड बोरर काय केले जातात तर हे आपण पेस्ट बघितलेले आहेत. अफिड्स असतील, हेरी कॅटरपिलर्स असतील हे काय आहेत ह्याच्यावरची पेस्ट आहेत. इन्सेक्ट आहेत, कीटक आहेत ते काय करणार आहे क्लोरोपायरिफॉस 20 EC आणि आपण कंट्रोल करणार आहे. तर आता बघूया डिसीजेस. डिसीजेस कोणकोणते आहेत बघूया. त्याच्यामध्ये फर्स्ट जो डिसीज आहे बॅक्टेरियल बिलाइट. कोणता आहे तर बॅक्टेरियल बिलाइट. त्याचे सिम्पटम्स काय आहेत बघूया. सिम्पटम्स रेडिश ब्राउन स्पॉट विथ येलो मार्जिन्स अपीयर ऑन द लीव्स अँड ऑल्सो ऑन पॉड. म्हणजे काय होतात तर रेडिश ब्राउन स्पॉट येतात. आता हे लीव्स असेल तर त्याच्यावरती काय होतात रेडिश ब्राउन कलरचे स्पॉट येतात आणि त्याचे मार्जिन जे आहेत त्या काय होतात तर येलो कलरच्या पडत असतात. ते काय झालेलं बॅक्टेरियल बिलाइट आहे. त्याचे सिम्पटम्स आहेत आणि त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स काय बघा. यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज. मेन कंट्रोल मेजर याचा काय आहे सगळ्याच डिसीजेसपासून आपल्याला वाचवायचं असेल आपलं पीक क्रॉप तर यूज रेजिस्टंट व्हरायटी सुधारित वाण वापरणं गरजेचं आहे. बघा ट्रीटमेंट विथ ऑर्गॅनोमर्क्युलर फंजिसाइड्स लाईक सिरेसन्स आर द इफेक्टिव्ह कंट्रोल मेजर्स. म्हणजे ऑर्गॅनोमर्क्युलर आणि ॲग्रोसन्स फंजिसाइड्स काय केले जातात याच्यामध्ये यूज केले जातात. नेक्स्ट आहे मोझॅक. सेकंड डिसीज कोणता आहे मोझॅक आहे. त्याचे सिम्पटम्स बघूया. त्याचे सिम्पटम्स काय आहेत बघा. इट इज अन व्हायरस डिसीजेस कॉझिंग मोल्टिंग अँड कर्लिंग ऑफ लीव्स. हा काय आहे तर
व्हायरल डिसीजेस आहे, व्हायरस डिसीजेस आहे आणि काय करत असतं तर लीव्हजला ते कर्ल करत असतं, मोल्टिंग करत असतं. पेटिओल्स अँड इंटरनोड्स आर शॉर्टनड स्पेशली अर्ली इन्फेक्शन रिझल्ट्स इनटू अ स्टंटेड प्लांट ग्रोथ. आणि काय करत असतं, नोड्स आणि इंटरनोड्स असतील किंवा पेटिओल्स असतील ते काय करत असतात, शॉर्टनड होतात, स्पेशली अर्ली इन्फेक्शन रिझल्ट्स इज टू स्टंटेड प्लांट ग्रोथ. आणि हे इन्फेक्शन झाल्यानंतर, व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर काय होत असतं तर ते प्लांटची जी ग्रोथ आहे ती काय होते, स्टंटेडच राहते. प्लांट जेवढ्या हाईटने आहे तेवढ्या हाईटने ते काय होतं, ग्रो होत नाही, त्याची हाईट काय होते, कमीच राहते. नेक्स्ट आहे बघा, त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स कोणते आहे बघा, द कंट्रोल मेजर्स इन्क्लूड स्प्रेइंग द क्रॉप विथ प्रोफेनॉफॉस 50 EC टू कंट्रोल वेक्टर विच स्प्रेड व्हायरस युजिंग हेल्दी सीड्स फॉर सोईंग. काय केलं जातं याच्यासाठी, कंट्रोल हेल्दी सीड्स यूज करणं गरजेचं आहे. नेक्स्ट डिसीज जो आहे तो कोणता आहे बघा, लीफ स्पॉट. लीफ स्पॉट त्याचे सिम्पटम्स बघा, रेडिश ब्राऊन स्पॉट अपियर ऑन अप्पर सरफेस ऑफ द लीव्स. म्हणजे रेडिश ब्राऊन कलरचे जे स्पॉट आहे ते कुठे येतात तर अप्पर सरफेस, पानाच्या वरच्या बाजूला काय होत असतात त्याच्या ते स्पॉट येत असतात. स्पॉट्स ऑल्सो अपियर ऑन ऑल अदर प्लांट एक्सेप्ट रूट्स. म्हणजे काय होतात बघा, म्हणजे जे लीफ स्पॉट आहे ते लीव्हच्या अप्पर साईडला काय होतात ते रेडिश ब्राऊन कलरचे स्पॉट येतात. रूट सोडले तर बाकी ओव्हरऑल प्लांटवरती काय होत असतात तर हे लीफ स्पॉट येत असतात. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स काय आहे बघा, सीड ट्रीटमेंट विथ थायरम, कार्बेंडाझाईम अँड स्प्रेइंग द क्रॉप विथ मॅन्कोझेप इटसेट्रा. आणि काय केलं जातं, क्रॉपवरती स्प्रेइंग काय केलं जातं तर मॅन्कोझेप काय केलं जातं, स्प्रे केलं जातं. इज अ रिकमेंडेड कंट्रोल मेजर्स फॉर लीफ स्पॉट. आणि काय केलेलं आहे, मॅन्कोझेप हे रिकमेंडेड केलेलं आहे कशासाठी, लीफ स्पॉट या डिसीजसाठी हे रिकमेंड केलेलं आहे, ते इफेक्टिव्ह आहे याच्यासाठी. नेक्स्ट जे आहे बघा, डाउनी मिल्ड्यू. लीफ स्पॉट झाला डाउनी मिल्ड्यू. म्हणजे डाउनी मिल्ड्यू जो आहे बघा, स्मॉल क्लोरोटिक स्पॉट्स विथ अ लॅटर ऑन बिकम ग्रेइश डार्क ब्राउन अपियर ऑन द सरफेस ऑफ लीव्स, लोअर साइड ऑफ लीव्स शो व्हाइटिश डाउनी मिल्ड्यू. आणि लोअर साईडला काय होतं तर पावडरी असं मिल्ड्यू जो काय होतो तर तयार होतो, व्हाईट कलरचा पावडरी मिल्ड्यू याच्यामध्ये येत असतो, त्याला डाउनी मिल्ड्यूज असं म्हटलं जातं. नेक्स्ट त्याच्यासाठी कंट्रोल मेजर जो आहे, सीड ट्रीटमेंट विथ थायरम, कार्बेंडाझाईम, ग्रोइंग रेजिस्टंट व्हरायटीज आर द इफेक्टिव्ह कंट्रोल मेजर्स. आणि काय केलं जातं याच्यासाठी, ग्रोइंग रेजिस्टंट व्हरायटीज, सुधारित वाण वापरलं जातं. कार्बेंडाझाईम हे काय केलं जातं त्याच्यावरती स्प्रे केलं जातं, हा त्याच्यासाठी काय आहे तर कंट्रोल मेजर्स आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला हार्वेस्टिंग. तर पेस्ट अँड डिसीज बघून झाले, तर आता काय पॉईंट आहे आपलं तर हार्वेस्टिंग आहे. बघा, सोयाबीन मॅच्युअर्स इन 90 to 120 days. म्हणजे सोयाबीन कधी मॅच्युअर होतं, कधी काढायला येतं बघा, हार्वेस्ट करायला येतं तर 90 ते 120 दिवसामध्ये काय होतं तर हे मॅच्युअर होतं. इट इज हार्वेस्टेड व्हेन लीव्स टर्न येलो अँड स्टार्टेड ड्रुपिंग. आणि कधी हार्वेस्ट करू शकतो आपण, त्याचे लीव्स जे आहे ते येलो कलर होऊ लागतात आणि काय होतात तर ड्रुपिंग, म्हणजे जे लीव्स काय होतात गळून पडायला लागतात, तेव्हा आपण काय म्हणतो तर ते हार्वेस्ट करायला आहे. द पॉड ऑल्सो येलो अँड ड्राय पॉड व्हेन प्रेस्ड बाय हँड क्रॅक्स. आणि काय करतो म्हणजे कधी येतं बघा हार्वेस्टिंगला, लीव्स येलो होतात, ते ड्रुपिंग होतात, पण जे पॉड्स जे असतील सोयाबीनचे पॉड जे आहेत ते काय होतात ते पण येलो कलरचे पडतात. आणि आपण जर प्रेस केलं तर काय होतं तर ते ब्रेक होतं. याच्यावरून आपण समजू शकतो की काय होतं तर ते हार्वेस्टिंगला आलेलं आहे. देम नियर अ ग्राउंड लेवल अँड प्लांट्स आर हिअर्ड ड्रायड फॉर 2 to 3 days. आणि काय केलं जातं, सिकलनी कट केलं जातं आणि 2 ते 3 दिवस ड्राय केलं जातं. आणि परत काय केलं जातं, थ्रेशिंग डन बाय बिटिंग द प्रोड्यूस विथ स्ट्रिक्स बाय युजिंग थ्रेशिंग मशीन्स. आणि कधी हे केलं जातं, हार्वेस्ट केल्यानंतर ते ड्राय पॉड झाल्यानंतर आपण काय करणार आहे, हार्वेस्ट करणार आहे, सिकलचा यूज करून ते कट करून 2 ते 3 दिवस परत ड्राय करणार आहे. ड्राय केल्यानंतर थ्रेशिंग मशीन जे आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे ते यूज करून आपण हे काय करणार आहे, हार्वेस्ट करणार आहे.
Nowadays a combined harvester is also used of सोयाबीन हार्वेस्टिंग. म्हणजे काय केलं जातं आताच्या काळामध्ये सोयाबीन हार्वेस्टिंग करण्यासाठी हार्वेस्टर कंबाइंड हार्वेस्टर काय केला जातो यूज केला जातो. नेक्स्ट बघा नेक्स्ट पॉईंट आहे आपला यील्ड. यील्ड बघा आता त्याचं किती डिपेंड आहे. आपण जेवढे सीड ट्रीटमेंट मॅन्युअर्स फर्टिलायझर्स त्याला दिले त्याच्यावरून काय ठरणार आहे तर हे याची यील्ड किती निघते ते आपण बघणार आहे. बघा प्युअर रेनफेड क्रॉप फर्स्ट आहे. प्युअर रेनफेड क्रॉप म्हणजे प्युअर पावसाळी क्रॉप जे आहे म्हणजे पावसाळ्यामध्येच घेतलं जातं ते बघा किती निघतंय 10 to 15 क्विंटल पर हेक्टर. 10 to 15 क्विंटल पर हेक्टर. नेक्स्ट मिक्सड क्रॉप आहे. ते किती निघते बघा यील्ड याचं 3 ते 4 क्विंटल पर हेक्टर. आणि थर्ड जे आहे ते कोणतं आहे तर इरिगेटेड क्रॉप. इरिगेटेड क्रॉप आहे. प्युअर इरिगेटेड क्रॉप आहे. जसं प्युअर रेनफेड क्रॉप आपण म्हणतोय 10 to 15 क्विंटल पर हेक्टर तसंच प्युअर इरिगेटेड क्रॉप 35 ते 40 क्विंटल पर हेक्टर. 35 ते 40 क्विंटल पर हेक्टर म्हणजे एवढं काय होतं तर यील्ड निघतं. 3 याच्यावरती डिपेंड आहे. प्युअर रेनफेड क्रॉप, मिक्सड क्रॉप, थर्ड आहे इरिगेशन क्रॉप. प्युअर इरिगेटेड क्रॉप आहे तर प्युअर रेनफेड क्रॉपसाठी 10 to 15 क्विंटल पर हेक्टर आहे. मिक्सड क्रॉपसाठी 3 to 4 क्विंटल पर हेक्टर आहे. आणि थर्ड जो आहे इरिगेटेड क्रॉप त्याच्यासाठी 35 ते 40 क्विंटल पर हेक्टर काय आहे यील्ड निघत आहे. तर आता आपण 4 क्रॉप बघितलेले आहेत. पहिलं होतं व्हीट, दुसरं होतं पॅडी, थर्ड होतं ग्राउंडनट आणि फोर्थ क्रॉप आपण जे बघितलं ते सोयाबीन आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फिफ्थ ट्रेडिशनल क्रॉप जे बघणार आहोत ते कोणतं आहे तर ग्राम आहे. तर ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.